ओके, सो हे कळालं की कसं सिलेक्ट करायचे कंपोजिट स्ट्रक्चर मध्ये बीम्स आणि कॉलम्स कसे सिलेक्ट करायचे हे समजलं. फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवायचे आणि सिलेक्ट एक्स आणि झेड प्लेन्स अँड सिलेक्ट वाय असं नाही करायचं. ठीक आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवायचं आणि 1 बाय 1 सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आणि असाइन करायच्या आधी आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये चेक करायचं की आपण व्यवस्थित सिलेक्ट केलेत की नाही ते. ठीक आहे, सो क्लिक ऑन असाइन. ओके, आता हे प्रॉपर्टीज असाइन झाल्यात की नाही ते बघायचं. ठीक आहे, जस्ट इथे जायचं. इथे हा हायलाइटेड असाइन्ड जॉमेट्री हा चेक बॉक्स आहे तो चेक करायचा. ठीक आहे, म्हणजे इथे दिसतं की सपोज आता मी रेक्टँगल 0.45 बाय 0.23 वर गेले की तो पार्ट हायलाइट दिसतो. ठीक आहे, आता मी ISMB 125 वर गेले आणि जो मी असाइन केलाय ते हायलाइटेड त्या स्ट्रक्चरची ती प्रॉपर्टी हायलाइट होते. ठीक आहे, ते एकदा चेक करायचं की आपण बरोबर असाइन केलंय का. ठीक आहे, जस्ट क्लोज इट. समजलं आपण हे असाइन कसं केलं हे समजलं. समजलं हे असाइन कसं केलं ते. खाली जो आहे काय म्हणालात, समजलं की नाही. आवाज नाही आला तुमचा. यस. ओके ओके, आता हे रेंडर्ड व्ह्यू मध्ये बघूयात आपण की हे कसं दिसतं ते. ठीक आहे, हे बघा, हे जे ब्लू पार्ट आहे स्काय ब्लू कलरचं दिसतंय ते आपलं कॉन्क्रीट आहे आणि वरचं जे ब्लू आणि ब्राऊन आहे ते आपलं आहे ते स्टील आहे. ओके, जर असं झूम केलं की त्याचे सेक्शन्स पण दिसतात. ओके, हे दिसतंय, इथे सेक्शन्स दिसतात, कनेक्शन दिसतंय, हे असं झूम केल्यास दिसतं हे. ठीक आहे, हा आहे तो बॉक्स सेक्शन आहे. ओके, हा वरचा आहे तो बीम आहे. ठीक आहे, नाउ जस्ट अगेन गो टू मॉडेलिंग. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय आहे, सपोर्ट स्पेसिफिकेशन. ठीक आहे, सपोर्ट्स द्यायचे त्याला. त्यासाठी कमांड मध्ये जायचं, गो टू सपोर्ट स्पेसिफिकेशन अँड क्लिक ऑन फिक्स्ड. ओके, फिक्स सपोर्ट सिलेक्ट करायचा आणि ऍड करायचा. ओके, just again select the support and keep the structure in front view and select all the bottom nodes. Okay, जिथे जिथे आपल्याला फाउंडेशन हवंय, ती सपोर्ट हवाय, तिथे ते नोड्स सिलेक्ट करायचे. ठीक आहे, हा जो रेड पार्ट आहे म्हणजे ते मी सिलेक्ट केलंय. ओके, अँड क्लिक ऑन असाइन. ओके, हा मी सपोर्ट पण असाइन केला. ठीक आहे, आता नेक्स्ट काय पार्ट असेल तो असेल लोडिंगचा. ओके ओके, याच्यामध्ये लोडिंग थोडस आपलं लेंदी होणार आहे. ओके, अवघड नाही आहे, फक्त थोडस लेंदी आहे. ठीक आहे, फॉर दॅट गो टू कमांड, इन कमांड सिलेक्ट लोडिंग. ओके, कमांड मध्ये जायचं, लोडिंग सिलेक्ट करायचं अँड इन लोडिंग सिलेक्ट प्रायमरी लोड. ओके, प्रायमरी लोड सिलेक्ट करायचं. then loading type will be, first loading type will be dead load. Okay, give a title to it as dead load.
click on add. Okay, then second loading type will be live load. Okay, click on live load. Okay, and click on add. Okay, आता आपण इथे विंड लोड आणि सेस्मिक लोड अप्लाय करणार नाही, कारण जर माझं स्ट्रक्चर 10 मीटरच्या वर गेलं तर मग तिथे विंड लोड आणि विंड लोड आणि सेस्मिक लोड कन्सिडर होतो ऍज पर आयएस कोड. ओके, हे तर आपलं कॉमन रेसिडेन्शियल काइंड ऑफ बिल्डिंग आहे. ओके, सो आपण इथे सेस्मिक लोड किंवा विंड लोड नाही अप्लाय करणार. 10 मीटरच्या वर जर माझी बिल्डिंग गेली तर मी सेस्मिक लोड अप्लाय करणार. ठीक आहे, फर्स्ट आता डेड लोड मध्ये काय काय येणार. व्हेरी फर्स्ट डेड लोड विल बी सेल्फ वेट लोड. ओके, along downward y direction with the factor 1. Okay, so click on add and close it. Okay, now assign it. Okay, लगेच assign करून घ्यायचा. self weight, select self weight, go to assign to view and assign it. समजलं हे. ठीक आहे, आता सेकंड मी काय म्हणाले की आपण इथला जो आपला स्लॅब असणार आहे तो कशाचा असणार आहे, कॉन्क्रीटचा असणार आहे. ठीक आहे, पण जर मी इथे स्लॅब दिला बाय युजिंग 4 नोड प्लेट, मी जर इथे स्लॅब दिला तर माझ्या बीम्स वरती अननेसेसरी मूवमेंट्स क्रिएट होतात. ठीक आहे, सो ते अवॉइड करण्यासाठी, ते मूवमेंट्स अवॉइड करण्यासाठी मी काय करते, तो जो स्लॅबचा जे डेड वेट आहे ते मी डायरेक्ट बीम वर असाइन करते. काही डिफरन्स येईल का त्याने काही डिफरन्स येईल का सांगा बघू. तुमचा आवाज ब्रेक झाला, तुम्ही काय म्हणालात आणि एकदा सांगा. रिपीट करायचं. ओके, मी जे क्वेश्चन विचारते ते आन्सर करा म्हणजे तुम्हाला समजेल. स्लॅबचा वेट हा कशावरती जातो, स्लॅबचा जो वेट आहे ते कशावरती जातो, स्लॅबचं हा स्लॅबचं वेट हे डायरेक्ट बीम वरती जातो. राईट, मग मी इथे स्लॅब ऍड करण्यापेक्षा डायरेक्ट स्लॅबचा वेट हा बीम वरती असाइन केला, म्हणजे स्लॅबचं काहीतरी वेट असेल तो डायरेक्ट बीम वर असाइन केला तर काही डिफरन्स येणार आहे का. अल्टिमेटली स्लॅबचं जे काही वेट येणार आहे, सपोज मी इथे स्लॅब ऍड केला, त्या स्लॅबचं वेट. मॅडम तुमचा आवाज पूर्ण ब्रेक होतोय. मटेरियल तेच ठेवणार आहे का म्हटलं. हा, मटेरियल तेच असणार, सगळं तेच असणार, मटेरियल तेच असणार, त्याचं साईज तेच असणार. आपण स्लॅब इथे प्रोव्हाइड करणार, ज्या थिकनेसचा स्लॅब प्रोव्हाइड करणार, ज्या मटेरियलचं स्लॅब प्रोव्हाइड करणार, त्याचं वेट काढून आपण ते फक्त बीम वरती प्रोव्हाइड करायचं डायरेक्ट. ते वेट डायरेक्ट बीमला असाइन करायचं. स्लॅब इन्स्टेड ऑफ प्रोव्हाइडिंग स्लॅब, just assign that slab weight to the beams. त्याने एक ऍडव्हान्टेज आहे आपला की असं जर केलं आपण
तर त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे की बीम वरती अननेसेसरी मुवमेंट्स क्रिएट नाहीत होणार. ठीक आहे, आणि मुवमेंट्स क्रिएट नाही झाला तर आपला सेक्शन आहे ओके तो ऑप्टिमम राहू शकतो. समजलं आपण हे का करतोय ते? येस मॅडम. ओके, सो आता सेकंड जो वेट असेल ओके, जो सेकंड स्क्रीन दिसते तुम्हाला, मी एक एक्सेल ओपन केलाय, दिसतंय? नाही दिसत आहे मॅडम. एक सेकंड हा. एक सेकंड. अरे अच्छा. दिसतंय एक्सेल? हा दिसते. ओके, सो मी काय करेन, फर्स्ट ओके एक सेकंड हा. ओके, सो सो सेल्फ वेट नंतर माझा दुसरा वेट काय असेल, दुसरं डेड लोड काय असेल, वॉल. ओके, वॉल लोड, आपण वॉल पण ऍड करणार इथे. ठीक आहे, सो वॉलचं जे थिकनेस आहे ते पण, वॉलचं जे वेट आहे ते पण कशावरती जाणार, बीम्स वरती जाणार, राईट? स्लॅब आणि वॉलचं वेट हे बीम्स वरती जातं आणि बीम कडून हे कॉलमला ट्रान्सफर होतं आणि कॉलम कडून हे फाउंडेशनला ट्रान्सफर होतं, राईट? बरोबर आहे माझं? मी जे सांगते ते पटतं तुम्हाला? येस मॅडम. ओके, सो नेक्स्ट डेड लोड असेल तो माझा वॉल लोड असेल. ठीक आहे, ठीक आहे. सपोज हा वॉल लोड आहे. ठीक आहे, सपोज थिकनेस, माझ्या वॉलची थिकनेस एक्सेल दिसतीये? ओके, थिकनेस, माझ्या वॉलची थिकनेस सपोज 0.2 मीटर असेल. ओके, वॉलची थिकनेस म्हणजे 200 mm थिकनेस असेल. ओके, आणि आपली हाईट किती आहे, 3.5, आणि माझी युनिट वेट ऑफ ब्रिकवर्कचं युनिट वेट माझं सपोज 20 आहे. आपण 18 ते 22 काही घेऊ शकतो, राईट? ऍज पर IS कोड 18 to 22 आपण काही घेऊ शकतो. ठीक आहे, सपोज मी 20 घेतलं. ओके, तर इथे कॅल्क्युलेट, हे स्वतःच कॅल्क्युलेट झालंय. ठीक आहे, तुम्हाला थोडस मोठं करते म्हणजे दिसेल. दिसतंय का हे एक्सेल व्यवस्थित दिसतीये का? सो हे डेड लोड आहे. ठीक आहे, डेड लोड मध्ये थिकनेस सपोज माझी 0.2 मीटर आहे. हाईट, माझ्या वॉलची हाईट 3.5 मीटर आहे. ठीक आहे, आणि मी युनिट वेट ऑफ ब्रिकवर्क हे 20 आहे असं अज्युम केलंय. ओके, मग इथे कॅल्क्युलेट झालं हे की UDL पर मीटर लेंथ किती झाला हा आपला, 40 किलो न्यूटन. दिसतंय इथे? ही माझ्याकडे एक्सेल आहे, मी इथे थिकनेस किंवा हाईट इथे फॉर्म्युला पुट केलाय मी. इथे मी व्हॅल्यूज चेंज केल्या की इथल्या व्हॅल्यूज चेंज होतात. ओके, हे समजलं? हे 40 कसं आलं, 40 किलो न्यूटन, हे इथल्या पार्ट वरतीच फोकस करा. हा जो हायलाइट केला ना मी पार्ट, त्याच्यावरती फक्त फोकस करा. ओके,
हे वॉलचं कसं आलं समजलं? येस मॅम. ओके, आपलं किती आलं? हे झालं आउटर वॉल्सचं. ठीक आहे, सो आपण 40 किलो न्यूटन पर मीटर हे आउटर वॉल वरती, आउटर बीम्स वरती हे वॉलचं वेट जाणार. ओके, ऍग्री? ठीक आहे, हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे म्हणून -1.4. ओके, अलॉंग वाय डायरेक्शन. ओके, सो क्लिक ऑन ऍड अँड क्लोज इट. ओके, आता हे असाइन करायचं. ठीक आहे, हे असाइन करायचं. आता मला सांगा, कुठल्या कुठल्या आउटर वॉल्स वरती हे -40 किलो न्यूटन जाणार? हे -40 किलो न्यूटन कुठे कुठे जाणार? मी फक्त मी जो पार्ट सिलेक्ट करते तो सांगा. ओके, जस्ट गो टू व्यू, क्लिक ऑन सिलेक्ट ऑब्जेक्ट. फक्त एवढाच मी पार्ट सिलेक्ट केलाय. ठीक आहे, ओके. मी इथे एक पार्ट सिलेक्ट केलाय, दिसतोय तो हायलाइट होतोय, रेड मार्कने हायलाइट होतोय. फक्त त्याच्यावरच जाणार ना हे 40 किलो न्यूटन? का हे वरच्या फ्लोअरला पण जाणार सांगा? हा 40 किलो न्यूटन कशाचं वेट आहे? वॉलचं वेट आहे, राईट? मग हे या फ्लोअरला येईल का? हा जो वरचा फ्लोअर आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरच्या स्लॅब वरती वेट येईल का हे 40 किलो न्यूटन? नाही येणार, राईट? मी जो पार्ट सिलेक्ट केलाय त्याच्यावरतीच येणार, राईट? ते पण फक्त आउटर वॉल वरती. ठीक आहे, आउटर वॉलची थिकनेस मी जास्त ठेवली आहे आणि इनर वॉलची मी कमी ठेवणार. ओके ओके, सो याचा एक ग्रुप क्रिएट करून ठेवायचा. ठीक आहे, याचा एक ग्रुप क्रिएट करायचा. आणि ग्रुप कसं क्रिएट करायचं आपण बघितलंय. Ctrl+G प्रेस करायचं. ओके, Ctrl+G प्रेस करायचं. ग्रुपचं नाव काय असेल माझ्या? आउटर वॉल. ओके, आउटर वॉल. आणि टाइप काय असेल माझा? फ्लोअर टाइप असेल. सॉरी, आउटर वॉल आणि बीम टाइप असेल. ठीक आहे, अँड क्लिक ऑन ओके. ओके, सिमिलरली मी इनर वॉल साठी पण क्रिएट करून घेणार. ओके, त्याला नाव दिलं मी इनर वॉल. ओके, इनर वॉल. आणि सिलेक्ट टाइप काय असेल माझा? बीम असेल. ठीक आहे, आणि ओके. ठीक आहे, आता हे काय म्हणतं इथे? बीम अनअसाइन्ड, बीम अनअसाइन्ड. हे अनअसाइन्ड आहे, त्याला असाइन करायचं. असाइन कसं करायचं? हे फर्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं सगळं. ओके, जस्ट गो टू व्यू, क्लिक ऑन सिलेक्टेड व्यू ओनली. आणि हे जे मधलं आहे ते डिसिलेक्ट करायचं.
ओके, हे आउटर बीम्स सिलेक्ट झाले. ठीक आहे. सो click on associate to selected geometry. Okay, and associate it. Okay, now आता inner wallचं बघायचं. ओके, आता इनर वॉलचं कसं करायचं. अगेन कीप द स्ट्रक्चर इन टॉप व्ह्यू आणि जे मधले सगळे बीम्स आहेत ते सिलेक्ट करायचे. ठीक आहे, एकदा बघायचं आयसोमेट्रिक मध्ये जाऊन की सगळे बीम सिलेक्ट झालेत का. इथे जास्तीचे बीम सिलेक्ट झाल्यासारखं वाटतंय. नाही, कुठलेही जास्तीचे बीम्स नाहीत सिलेक्ट झालेले. बघायचं सिलेक्ट झालंय का. नाही झालेलं. मग काय करायचं. अगेन असोसिएट टू सिलेक्टेड जिओमेट्री. ओके, अँड क्लोज. ठीक आहे. नाउ गो टू होल स्ट्रक्चर कमांड आणि इथे आता ते विचारते. आता काय करायचं. कंट्रोल जी प्रेस करायचं. कंट्रोल जी प्रेस करायचं. ठीक आहे. आणि हे आउटर बीम्स आउटर वॉल्स मध्ये जायचं. हायलाइट म्हणायचं त्याला आणि इथे हा 40 किलो न्यूटन असाइन करायचा. ओके, असाइन टू सिलेक्टेड बीम्स आणि असाइन करायचा. हा सिलेक्ट दिसतंय. हे आउटर वॉल्सला असाइन झालंय हे दिसतंय. समजलं हे आपण कसं असाइन केलं ते. मॅडम 40 किलो न्यूटन पासून रिपीट करणार. ओके, 40 किलो न्यूटन पासून रिपीट करायचं. ओके, तुम्हाला ग्रुप क्रिएट कसं केलंय समजलं. हा काय. ओके, सो तुम्हाला हे विचारायचं की 40 किलो न्यूटन असाइन कसा केला. राईट. ते नाही पण ते कुठून केलं. तुमचा आवाज ब्रेक होतो. तुम्ही टाईप करता का किंवा आणि एकदा रिपीट सांगा. ओके, युनी जी वाय कुठून घेतलं ते काय केलं आपण. हा आहे तो युडीएल आहे. राईट. हा आहे तो युडीएल आहे. युडीएल आपण कसा द्यायचा. मी हा लोड डिलीट करते. आपण आणि एकदा बघूयात हा लोड कसा दिला. ठीक आहे. हा लोड मी डिलीट केला. ओके, डेड लोड वरती गेले मी. ऍड केलं. क्लिक ऑन ऍड. ऍड मध्ये मेंबर लोड मध्ये जायचं. युनिफॉर्म फोर्स मध्ये जायचं. समजलं काय केलं मी डेड लोड मध्ये जाऊन ऍड केलं. ही आपली विंडो क्रिएट होते आणि तर मला द्यायचा आहे वॉलचा बीम वरती आलेला लोड. ओके, तो काय असेल. वॉलचा बीम वर आलेला लोड हा युडीएल असेल. राईट. युडीएल असणार ना. मग त्यासाठी मी मेंबर लोड मध्ये जाऊन युनिफॉर्म फोर्स. ओके, युनिफॉर्म फोर्स वरती गेले आणि इथे माझं -40 किलो न्यूटन मीटर दिलं. माझं फोर्सचं युनिट प्लेस केलं मी आणि अलॉंग वाय डायरेक्शन. ओके, आणि ऍड केलं. ओके, आणि इथं हे आलं. असं समजलं.
येस मॅम. ओके ओके, मग आता हे असाइन कसं केलं? कंट्रोल जी मध्ये मला फक्त आउटर वॉलला करायचंय. सो त्याच्यावरती गेले आणि ते हायलाइट केलं मी. हायलाइट करून काय केलं मी, या लोड वरती गेले, या लोड वरती गेले आणि इथं जाऊन असाइन टू सिलेक्टेड बीम्स केलं आणि असाइन केलं आणि हे असाइन झालं. समजलं? ठीक आहे. आता नेक्स्ट कुठला लोड असेल? माझा इनर वॉलचा लोड असेल, राईट? इनर वॉलचा लोड असेल माझा. इनर वॉलचा लोड सपोज आता किती असेल माझा इनर वॉलचा लोड, ते पण कॅल्क्युलेट करायचं. आता युजली इथे 0.15 मीटरचा आपण जर रेसिडेन्शियल बिल्डिंग घेतली तर 0.15 मीटरचं असतंय थिकनेस इनर वॉलची. आता हे माझं हॉस्पिटल आहे आणि इथे काय मला 0.15 मीटरचं गरज नाहीये. मला असं वाटतं 100 मीटरची बास होते. ओके, 0.1 मीटरची बस होते. ठीक आहे. ओके, इथं व्हॅल्यू मी पुट केली. ओके, हाईट दिलं मी इथे. ओके, युनिट वेट ऑफ ब्रिक मी 20 सपोज केलं. ठीक आहे. सो युडीएल किती आला इथला? 7 किलो न्यूटन पर मीटर आला. ठीक आहे. हे समजलं हे 7 कसं आलं ते? समजलं हे कॅल्क्युलेशन? समजलं का हे कॅल्क्युलेशन? येस मॅम. ओके, समजलं. सो आता इथे मी सिमिलरली जसं आपण आउटर साइडचं सिलेक्ट केलं तसंच मी इनर वॉलचं पण ऍड करणार. काय कसं जाणार? डेड लोड मध्ये जाणार, ऍड वरती क्लिक करणार. ओके, माझं वॉलचं वेट म्हणजे माझं काय असणार? ते युडीएल असणार बीम्स वरती. ओके, सो मी मेंबर लोड वरती जाणार आणि युनिफॉर्म फोर्स वरती क्लिक करणार आणि इथे जी काय माझी व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेट करून आली आहे ती पुट करणार. माझी व्हॅल्यू आली -7 किलो न्यूटन पर मीटर. ओके, आणि अलॉंग वाय डायरेक्शन आणि ऍड करायचं. ठीक आहे, आणि क्लोज. आता हे असाइन करायचं. आता असाइन कसं करायचं? हे इनर वॉलचं कसं असाइन करणार मी? हे इनर वॉल बीम वरती जाणार आणि ते बीम्स हायलाइट करणार. ओके, ते हायलाइट करणार आणि इकडे म्हणजे ह्या लोडवाल्या हा जो लोडचा जो विंडो आहे त्यावरती जाणार. कुठला लोड मला असाइन करायचा त्या लोड वरती मी क्लिक करणार. ठीक आहे, आणि असाइन टू सिलेक्टेड बीम म्हणणार. ओके, इथे मी ऑलरेडी ग्रुप क्रिएट करून ते बीम्स सिलेक्ट केलेत. ओके, सो मी जस्ट असाइन टू सिलेक्टेड बीम म्हणणार आणि असाइन करणार आणि असाइन झालं इनर बीम्सला. समजलं? हा जो ब्लू पार्ट दिसतोय तो आहे तो इनर वॉलचा आहे आणि हा जो ग्रीन आहे तो आउटर वॉलचा आहे. दिसतंय? समजलं हे की आपण वॉलचं वेट दिलं, वॉलचं डेड वेट दिलं. आता कुठलं डेड वेट राहिलं सांगा? ओके, आपण प्लेट ऍड केलीये का? नाही ऍड केलीये. मग आपण काय करणार? स्लॅबचं वेट ऍड करायचं. मग आपण काय करणार? एक स्लॅबचा ग्रुप क्रिएट करणार. ओके, स्लॅबचा आपण जसा वॉल साठी एक ग्रुप क्रिएट केला तसा स्लॅब साठी पण एक ग्रुप क्रिएट करायचा.
ओके, मला सांगा बरं, आता आपण स्लॅबचा ग्रुप क्रिएट करताना आपल्याला कुठल्या फ्लोअरला वेट नाही द्यायला लागणार सांगा, म्हणजे कुठल्या फ्लोअरला तो जो स्लॅबचं वेट आहे तो असाइन नाही करायला लागणार, हे सांगा बघू. या फ्लोअरला असाइन करायला लागेल का? हा जो आपला फर्स्ट ग्राउंड वाला फ्लोअर आहे त्या फ्लोअर वर असाइन करायला लागेल स्लॅबचं वेट. सांगा, त्या फ्लोअरला आपल्याला असाइन करायला लागेल का? ओके, हा, इथे आपल्याला व्हेरी गुड. ओके, आपल्याला इथे नाही ऍड करायला लागणार. का नाही ऍड करायला लागणार? कारण इथे मुरुम येईल, राईट. प्रॅक्टिकली आपल्याला इथे मुरुम येईल आणि जो काही लोड आहे तो डायरेक्ट त्या मुरुम वरती जाईल. सो इथे आपल्याला स्लॅब प्रोव्हाइड करायला लागणार नाही. ठीक आहे, सो आपल्याला स्लॅब फक्त या आणि फर्स्ट फ्लोअर आणि फर्स्ट स्लॅबला ऍड करायला लागेल. समजतंय? इथे आणि या पार्ट वरती. ओके, समजतंय हे या दोन ठिकाणी. ठीक आहे, आता मी स्लॅब साठी ग्रुप तयार करेन. ओके, Ctrl+G प्रेस केलं. ओके, क्लिक ऑन क्रिएट आणि जस्ट गिव्ह अ नेम फ्लोअर 2. मी फ्लोअर 2 असं नाव दिलं. ठीक आहे, अँड सिलेक्ट टाईप ऍज फ्लोअर. ओके, आपण फ्लोअर लोड देतोय म्हणून टाईप हा फ्लोअर सिलेक्ट करायचा आणि ग्रुप नेम मी फ्लोअर 2 असं सिलेक्ट केलं. ओके, आणि मी सेकंड फ्लोअर 2 चे सगळे तो एरिया आहे तो सिलेक्ट केला. ओके, हा जो एरिया आहे तो मी सिलेक्ट केला, हा एरिया आहे तो मी सिलेक्ट केला आणि असोसिएट केला. ठीक आहे, नाउ अगेन फ्लोअर 3 मी अजून एक हे केलं, ग्रुप केला फॉर फ्लोअर 3. ओके, अँड सिलेक्ट टाईप ऍज फ्लोअर. ओके, क्लिक ऑन ओके, आणि मी फर्स्ट आणि हा जो थर्ड फ्लोअर आहे याला मी थर्ड फ्लोअर असं नाव दिलं, ते सिलेक्ट केलं आणि असाइन केलं. ओके, सिलेक्ट असोसिएट टू सिलेक्टेड जिओमेट्री अँड असोसिएटेड. ओके, आणि इथे एकदा हायलाइट करून बघायचं की आपण केलंय ते बरोबर केलंय का. ओके, हा फ्लोअर 2 हायलाइट केला मी आणि हा फ्लोअर 3 हायलाइट केला मी. ओके, जस्ट डेड लोड मध्ये जायचं, डेड लोड मध्ये जायचं आणि गो टू ऍड. ओके, आणि आता आपण फ्लोअर लोड देतोय त्यामुळे फ्लोअर मध्ये जायचं आणि इथे सपोज माझं प्रेशर थिकनेस माझी 1.15 असेल. ओके, तर माझा फ्लोअर लोड किती येईल? वेट ऑफ कॉन्क्रीट 25. ओके, प्लस फ्लोअर फिनिश लोड. ओके, टोटल फ्लोअर लोड कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे? थिकनेस इंटू वेट ऑफ कॉन्क्रीट प्लस फ्लोअर फिनिश लोड प्लस 1, दॅट इज